उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे टोमॅटो भेंडी। तर यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी आणि भेंडीचे 4 भाग करून या पद्धतीने अशी मोकळी मोकळी कापून घेतलेली आहे। हे बघू शकता, अशा पद्धतीने ही भेंडी मोकळी कापून घेतलेली आहे 4 भाग करून। तर आता ही भाजी करण्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की थोडी मोहरी यामध्ये घालायची, त्यानंतर थोडंसं जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचं। यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालते। लसूण थोडा परतवून झाला की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले ते घालायचे। लसूण खूप करपू द्यायचा नाही। 2 कांदे बारीक कापून घेतलेले यामध्ये घालायचे। कांदा परतवताना कांद्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे कांदा पटकन परतवून होईल आणि कांदा फुलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर हा बघा, कांदा असा परतवून झाला पाहिजे। कांदा बऱ्यापैकी परतवून झाला की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या त्या घालायच्या। हिरवी मिरची बारीक कापलेली असावी, भेंडीच्या या भाजीला छान चव येते। आणि मिरची ही थोडी परतवून घ्यायची। हा बघा, कांदा छान फुललेला आहे आणि कलरही छान याला येतो। आता यामध्ये 1/2 चमचापेक्षा थोडे कमी हळद घालायची। यानंतर 1 चमचा किंवा 1/2 चमचा लाल मिरची पावडर, आवडीनुसार कमी जास्त। अर्धा चमचा धनेपूड, 1/2 चमचा पावभाजी मसाला घालते, 1/2 चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग, मध्यम आकाराचे 2 लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेले ते घालायचे। आणि आता हे संपूर्ण साहित्य टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे। टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची, कापून घेतलेली भेंडी, भेंडी घातली की भेंडीच्या चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा। आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायची। तर अशी चांगली मिक्स करून झाली की यावर झाकण ठेवायचं, यामध्ये चमचा ठेवायचा आणि ह्या भाजीला या पद्धतीने असं थोडं मोकळं करून असं करून घ्यायचं। आणि आता यामध्ये अर्धा चमचा तेल या पद्धतीने टाकायचं आहे, जसं आपण थालीपीठावर टाकतो त्या पद्धतीने, आणि कडेने अर्धा चमचा तेल असं टाकून घ्यायचं। आणि आता यावर झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिटं अशीच वाफेवर शिजू द्यायची। 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवल्यावर याचं झाकण काढायचं आणि ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची। खाली थोडी करपायला लागते, पण करपत नाही आणि चिकटही होणार नाही। ही बघा, चिकट अजिबात ही भाजी होत नाही टोमॅटो घातल्यावर सुद्धा। हे बघा, तर आता पुन्हा एकदा अशी मिक्स करून झाली की यावर झाकण ठेवून पुन्हा शिजवायची आहे, कारण भेंडी थोडी शिजायला वेळ लागेल। तर आता ही भेंडी कोवळी होती त्यामुळे ही पटकन शिजली। प्रेस करून चेक करून बघायची, कारण भेंडी चांगली शिजली नाही तरी चव चांगली येत नाही, त्यामुळे भेंडी चांगली शिजायला हवी।
आणि हा जो मसाल्याचा फ्लेवर आहे यात घातलेल्या टोमॅटोचा तो त्यामध्ये उतरत नाही, त्यामुळे भेंडी चांगली शिजायला हवी. तरी बघा अगदी छान झटपट ही भेंडीची भाजी तयार होते आणि अजिबात चिकट होत नाही. तुम्ही बघू शकता त्याला अजिबात त्याचे तार तुटत नाही किंवा चिकटपणा याला आलेला नाही. आपण जर साधीच नुसती मिरची लसूणची भेंडीची भाजी केली तर ती नंतर गार झाल्यावर खायला बरोबर लागत नाही. पण अशा पद्धतीची जर तुम्ही टोमॅटो भेंडी बनवली तर डब्यालाही तुम्ही ही भाजी नेऊ शकता. अतिशय चविष्ट होते आणि गार झाल्यावरही चांगलीच लागते. तर अशा पद्धतीने ही टोमॅटो भेंडी बनवून तयार झालेली आहे. हिला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि यावर कोथिंबीर घालायची.